रणजित देसाईंची पावनखिंड हे नाव ऐकलं की अंगावर रोमांच उभे राहतात. आज आपण याच कादंबरीच्या सुरुवातीच्या काही पानांमध्ये जरा खोलवर जाणार आहोत. आणि आपला आजचा केंद्रबिंदू आहेत बाजीप्रभू देशपांडे. बरोबर, एक निष्ठावान सरदार ज्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी एक भेट होते आणि सगळंच बदलून जातं. आपण त्यांच्या त्या प्रवासाचा मागोवा घेऊया. हो, आणि हा प्रवास फक्त एका व्यक्तीचा नाहीये, म्हणजे ही दोन विचारसरणींची टक्कर आहे. अच्छा, कोणत्या दोन विचारसरणी? एक आहे जुनी प्रस्थापित स्वामीनिष्ठा, जी एका व्यक्तीशी, एका वतनाशी बांधलेली आहे. आणि दुसरी आहे महाराजांची नवी संकल्पना, स्वराज्यनिष्ठा, जी एका ध्येयाशी बांधलेली आहे. वा, अगदी. आणि बाजीप्रभूंच्या माध्यमातून या दोन निष्ठांमधला संघर्ष आणि मग ते परिवर्तन, ते समजून घेणं खूप रंजक आहे. चला तर मग सुरुवात करूया थेट बाजीप्रभूंच्या परिचयापासून. कादंबरी आपल्याला सिंदगावात त्यांच्या वाड्यात घेऊन जाते. हो, आणि ते वर्णन लिंबकांदीचे, धिप्पाड देहाचे, पिळदार शरीराचे बाजीप्रभू. एकदम करारी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. बरोबर. पण याच करारीपणामध्ये एक न्यायप्रिय मन आहे. हो ना, आणि ते लगेच दिसतं. तो तात्याबा हस्कर नावाचा एक वयस्कर शेतकरी, तो थेट वाड्यात येतो आणि बाजींना जाब विचारतो. हे धाडस पहा तुम्ही. कशाबद्दल जाब विचारतो? तो सांगतो की त्यांचे राजे कृष्णाजी बांदल यांनी रानबा नावाच्या एका गरीब माणसाची गाय आणि मुलगी कशी हिसकावून नेली. अरे रे. आणि हे ऐकून बाजी इतके संतापतात की ते कोणताही मुलाहिजा न ठेवता आपल्याच कारभाऱ्याला, गोविंदपंतांना, पदावरून दूर करतात. म्हणजे न्यायाच्या बाबतीत ते कोणाचीही गय करत नव्हते. पण गंमत अशी की त्यांचा हा न्याय फक्त त्यांच्या अखत्यारीतल्या लोकांसाठी होता. बरोबर, मुद्दा. मोठ्या व्यवस्थेबद्दल, म्हणजे स्वतः बांधल्यांच्या कारभाराबद्दल ते प्रश्न नाही विचारत आहेत, निदान सुरुवातीला तरी. हो, हाच तर त्यांच्यातला तो संघर्ष आहे. ते एका मोठ्या जुलमी व्यवस्थेचा एक छोटा पण न्यायप्रिय भाग आहेत. अगदी. आणि त्याचवेळी तो एक तरुण येतो, यशवंतराव जगदाळे, धारकरी म्हणून नोकरी मागायला. हो, आणि बाजी त्याची परीक्षा पाहतात. हो, त्याच्याशी द्वंद्व खेळतात आणि स्वतःच्या हातावर वार होऊन सुद्धा ते त्या तरुणाच्या कौशल्याचं कौतुक करतात, त्याला कामावर घेतात. म्हणजे माणसं ओळखण्याची कला होती त्यांच्याकडे. नक्कीच. थोडक्यात सांगायचं तर बाजीप्रभू हे एक आदर्श वतनदार होते. शूर, न्यायप्रिय, पण त्यांचं जग त्यांच्या जहागिरीपुरतं मर्यादित होतं. आणि त्यांची निष्ठा आदिलशाही आणि बांदलांशी घट्ट बांधलेली होती. आणि याच निष्ठेची कसोटी लागते. त्यांचे थोरला बंधू पुलाजी येतात तातडीचा निरोप घेऊन. हो, कृष्णाजी बांदलांचा खलिता शिवाजी भोसल्यांचं पत्र आलंय आणि इथून कथेला खरी गती येते. रोहेडा गडावरचं वातावरण एकदम तापलेलं आहे. कृष्णाजी बांदल तर महाराजांना आपल्याच ताटातले उंदीर म्हणून संतापलेले आहेत. हो, पण इथे बाजीप्रभू केवळ भावनेने विचार करत नाहीत, ते एक धोरणात्मक सल्ला देतात. काय सल्ला देतात ते? बाजींचा युक्तिवाद त्यावेळच्या राजकारणाप्रमाणे अगदी अचूक होता. ते म्हणतात, शिवाजी महाराजांशी सलोखा करणं म्हणजे आदिलशाहीशी वैर पत्करणं. त्यांनी जावळीचे मोरे, सुपेकर मोहिते या सगळ्यांची उदाहरणं दिली की महाराजांनी कसा दगा दिला. अच्छा. त्यांचा सल्ला स्पष्ट होता, शिवाजीशी युद्ध करा. ते म्हणतात, जगायचं तर मानानं जगावं. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांचं लॉजिक एकदम बरोबर होतं. ते ज्या व्यवस्थेचा भाग होते तिच्याशी ते प्रामाणिक होते. अगदी. पण तिकडे राजगडावर महाराजांचे विचार पूर्णपणे वेगळे होते. त्यांनी बांदलांचं आव्हान स्वीकारलं आणि तात्काळ हल्ला करण्याचा निर्णय घेतला, तोही अमावस्येच्या रात्री. हा निर्णय धाडसी होता. धाडसी तर होताच, पण तो निव्वळ भावनेच्या भरात घेतलेला नव्हता. ती एक सुनियोजित मोहीम होती. इथे महाराजांची युद्धनीती दिसते. म्हणजे त्यांचे गुप्तहेर आबाजी विश्वनाथ, त्यांनी आधीच गडाची सगळी माहिती काढली होती. पहारेकरी कसे निष्काळजी आहेत, दारू पिऊन झोपतात, हे सगळं माहीत होतं त्यांना. अच्छा, म्हणजे सगळी तयारी आधीच झाली होती. हो, महाराजांची रणनीती केवळ शौर्यावर नव्हती, ती अचूक माहिती, योग्य वेळ आणि मानसिक दबावावर अवलंबून होती. आणि घडतंही तसंच. अमावस्येची रात्र, दाट धुकं, आणि आबाजी विश्वनाथ आपल्या मावळ्यांसह गडाच्या दरवाजापर्यंत पोहोचतात. आणि पहारेकरांना चकवून ते दरवाजे उघडतात, आणि मग हर हर महादेवच्या घोषणेने गड हादरतो. विचारच करू शकत नाही मी त्या क्षणाचा. बांदलांची फौज तर पूर्ण गोंधळून गेली असणार. हो ना. हा एक प्रकारे मानसिक हल्ला होता. त्यात महाराजांनी गंजीखान्याला, म्हणजे धान्याच्या कोठाराला, आग लावायला सांगितली. म्हणजे गड उजळून निघाला आणि गोंधळात अजून भर पडली. बरोबर. शत्रूला विचार करण्याची संधीच द्यायची नाही, हे सूत्र
संख्याबळ कमी असूनही योग्य रणनीतीने बलाढ्य शत्रूला कसं हरवायचं याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि या लढाईत स्वतः कृष्णाजी बांदल मारले जातात. हो, आणि आपला राजा पडलेला पाहून बाजीप्रभू ते कदन काळाप्रमाणे चालून येतात आणि इथेच तो क्षण येतो. चालून जात असताना स्वतः शिवाजी महाराज त्यांना थांबवतात. ती त्या दोघांची पहिली भेट. हो, एका बाजूला सुडाने पेटलेले बाजी आणि दुसऱ्या बाजूला शांत संयमी महाराज. आणि मग तिथे तलवारी थांबतात आणि शब्दांचं युद्ध सुरू होतं. हीच महाराजांची खासियत होती. ते तलवार उचलत नाहीत, ते थेट बाजींच्या विवेकबुद्धीला हात घालतात. ते त्यांना काय आठवण करून देतात? ते आठवण करून देतात की ज्या बांदलांसाठी ते लढतायत त्यांनी रयतेवर कसे जुलूम केले, खुद बाजींच्या पूर्वजांना कसं मारलं. महाराज म्हणतात, आम्ही बेसावत प्रजेला कधी नागवलं नाही, कन्येवत आम्ही तिला मानलं. हे शब्द थेट बाजींच्या वर्मावर घाव घालतात, कारण ते स्वतः न्यायप्रिय होते. अगदी तसंच. महाराज बाजींच्याच मूल्यांचा वापर करून त्यांच्या विचारांना आव्हान देत होते. आणि मग येतो तो स्वराज्य हा शब्द. बरोबर. महाराज सर्वात मोठा डाव टाकतात. ते म्हणतात की ही लढाई राज्य मिळवण्यासाठी नाही, तर आपल्या भूमीचं, आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी आहे. वा. इथे महाराज फक्त बाजींच्या निष्ठेला आव्हान देत नाहीत, ते स्वामीनिष्ठेची व्याख्याच बदलून टाकत आहेत. तुमची निष्ठा एका व्यक्तीशी आहे की एका ध्येयाशी? आणि या एका प्रश्नाने बाजींच्या विचारांचा पायाच हादरून टाकला असणार. नक्कीच. त्यांनी बाजींना एक मोठ्या चित्राचा भाग बनवलं आणि मग ते शेवटचे शब्द, आम्ही चुकलो तर वडिलकीच्या नात्याने आमचा कान पकडा. बस, या एका वाक्याने महाराजांनी बाजींना जिंकलं. त्यांनी बाजींना फक्त एक सैनिक नाही, तर एक वडीलधारी, अनुभवी व्यक्ती म्हणून सन्मान दिला. आणि त्या एका क्षणात सगळं बदललं. त्यांच्या हातातून नकळतपणे पट्टा गळून पडला आणि ते महाराजांच्या मिठीत गेलं. निष्ठेचा हस्तांतरण झालं. महाराज फक्त गड जिंकले नाहीत, तर त्यांनी बाजींसारखा हिरा जिंकला होता. आणि जिंकल्यावर सूड नाही तर विश्वास दाखवला. हो, बांधलांचं वतन त्यांच्या मुलांकडेच ठेवलं आणि जिंकलेला रोहिडा गड सांभाळायला दिला तो बाजींवरच. हा विश्वास जिंकण्याचा एक वेगळाच प्रकार होता. बरोबर. या भेटीनंतर बाजीप्रभू पूर्णपणे बदलून जातात. स्वराज्याचे शिलेदार बनतात. पण नुसतं सामील होणं पुरेसं नव्हतं. स्वराज्याची विचारसरणी समजून घेणं महत्वाचं होतं. आणि त्यासाठी महाराजांनी त्यांच्यावर एक वेगळीच कामगिरी सोपवली. कोणती? ओसाड पडलेल्या जासलोड किल्ल्याची पुनर्बांधणी. अच्छा. आणि तिथे तो वेताळाच्या बुरुजाचा प्रसंग घडतो. हो, तोच. एक जुना पडका बुरुज, ज्याबद्दल अनेक भीतीदायक कथा पसरलेल्या होत्या. तिथे वेताळाचा वास आहे असं सगळे मानायचे. हो, आणि कोणी तिथे जायला तयार नव्हतं. तेव्हा महाराज एक अजब गोष्ट सांगतात की देवीने त्यांना दृष्टांत दिलाय आणि त्या बुर्जाखाली धन आहे. पण मला एक प्रश्न पडतो, महाराजांनी हे सरळ का नाही सांगितलं? म्हणजे हा दृष्टांताचा बनाव का केला? खूप महत्वाचा प्रश्न आहे. यामागे महाराजांची चाणक्य नीती होती. पहिलं म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा वापर करून त्यांच्या मनातील भीती घालवणे. बरोबर. दुसरं, स्वराज्याला पैशांची गरज होती. आणि तिसरं, जे सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे बाजीप्रभूंना एक धडा शिकवणे. कोणता धडा? राज्यकारभाराचा. महाराज नंतर बाजींना खासगीत सांगतात की हा दृष्टांत नव्हता, तर लोकांच्या अंधश्रद्धेचा वापर करून राज्याचं भलं कसं करायचं याची ही एक पद्धत आहे. अरे वा. ते बाजींना शिकवत होते की स्वराज्य केवळ तलवारीने चालणार नाही, त्यासाठी माणसांची मनं वाचावी लागतील, अर्थकारण समजून घ्यावं लागेल. ही एक प्रकारे बाजींसाठी लीडरशिपची मास्टर क्लास होती. म्हणजे तो खजिना शोधणं फक्त एक निमित्त होतं, खरं ध्येय होतं बाजींना एका धोरणी मुत्सद्यामध्ये बदलणं. अगदी. आणि याच गडाचं नाव महाराज ठेवतात मोहनगड. आणि मोहनगडावर मिळालेला हा धडा बाजींसाठी खूप महत्वाचा ठरणार होता, कारण स्वराज्यावर आतापर्यंतचं सर्वात मोठं संकट चालून येत होतं. अफझल खान. म्हणजे महाराजांनी बाजींना फक्त एक किल्ला नाही बांधायला दिला, तर एक धोरणात्मक दृष्टिकोन दिला. आणि या नव्या दृष्टिकोनाची कसोटी लागण्याची वेळ लवकरच आली. हो, आदिलशाहीने पाठवलेला अफझल खान प्रचंड फौज घेऊन आला. महाराज आपल्या सगळ्या सरदारांना प्रतापगडावर बोलावून घेतात. पुन्हा एकदा महाराजांची रणनीती. बरोबर. त्यांनी खानाला वाईच्या सपाट प्रदेशातून जावळीच्या घनदाट डोंगराळ जंगलात यायला भाग पाडलं. म्हणजे शत्रूला स्वतःच्या सोयीच्या रणांगणात खेचून आणलं, जिथे खानाची प्रचंड फौज, त्याचे हत्ती, तोफा काहीच कामाच्या नव्हत्या.
अगदी ही जागा मावळ्यांच्या गनिमी काव्यासाठी योग्य होती आणि या मोहिमेत महाराजांनी बाजीप्रभू, नेताजी पालकर आणि कान्होजी जेधेंवर एक अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवली. खानाच्या फौजेला परतीच्या वाटेवर रोखून धरणं. हो, आणि इथूनच पुढे त्या पावनखिंडीच्या संग्रामाची बीजे रोवली जातात. बाजीप्रभू आता फक्त एक धारकरी राहिलेले नाहीत, तर ते स्वराज्याच्या संरक्षण नीतीचा एक महत्वाचा स्तंभ बनले आहेत. कसा घडवतो याची ही कहाणी आहे. अगदी बरोबर. महाराजांनी बाजींमधलं शौर्य ओळखलं, पण ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्यातला प्रशासक, त्यांच्यातला न्यायाधीश आणि भविष्यातला सेनापती ओळखलं. रोहिड्यावर त्यांनी बाजींचं मन जिंकलं आणि मोहनगडावर त्यांच्या बुद्धीला धार लावली. हो, त्यांना फक्त लढायला नाही तर धोरणात्मक विचार करायलाही शिकवलं. हे नातं केवळ राजा आणि सरदाराचं नव्हतं, तर एका गुरु आणि शिष्याचं होतं. त्या एका भेटीने बाजींचं आयुष्य बदललं आणि त्या बदललेल्या आयुष्याने पुढे स्वराज्याचा इतिहास घडवला. जाता जाता एक विचार मनात येतो. बाजीप्रभूंना स्वराज्यात सामील झाल्यावर शिवाजी महाराजांच्या चाणक्य नीतीची आणि दूरदृष्टीची पदोपदी जाणीव झाली. तर मग एका सरदारासाठी केवळ तलवार चालवण्याच्या कौशल्यापेक्षा हे धोरणात्मक ज्ञान जास्त महत्वाचं ठरलं असेल का? आणि याच ज्ञानामुळे ते पुढे पावनखिंडीत केवळ एक सैनिक म्हणून नाही, तर एक सेनापती म्हणून, एक रणनीतिकार म्हणून उभे राहिले असतील.